काही गोष्टी टाळाव्यात की टाळल्याने या गोष्टी पुन्हा होणार नाही, या संदर्भात तुम्हाला नियोजन कुठल्या प्रकारचं नियोजन केलं पाहिजे सरकारने आणि NTA असं तुम्हाला काय वाटतं याबद्दल? NTA वारंवार म्हणजे 2020 पासून ही सांगत होते की आता पेपर लीक होणार नाही, नंतर लीक होणार नाही, असं प्रत्येक वर्षी सांगत आम्हाला फसवणूक केल्या पालकाची आणि आमचे फुकट पैसे वसूल करून घेतलेले आता काय. आणि माझं तर वैयक्तिक जर मत सांगायचं गेलं तर माझ्याकडे तर 3 मुलं शिक्षण द्यायचं म्हटलं तर माझ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही, एवढी बिकट परिस्थिती झाल्या. 3 मुलं कसं कसं शिकवणार, काय करणार, शेतीची पण वाईट परिस्थिती आहे, महागाई वाढल्या, गॅस मिळत नाही काय. अशा ह्याच्यात सरकारचं NTAचं तर आम्हाला काय कुठले म्हणजे बरोबरच वाटत नाही, कुठलीच संस्था ती व्यवस्थित चालवतच नाही. तर NTA काढून दुसरी एखादी चांगली संस्था असेल त्यांच्याकडे पेपर द्यावे, परीक्षाचं काय असेल ती सरकारने द्यावी यंत्रणा. आता येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी 2027 साठी जी नीटची परीक्षा होईल ती ऑनलाईन होईल, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आता ऑनलाईन काय ना ऑफलाईन काय, पेपर फुटी करायचं म्हणल्यावर काय कोण पण कसं पण करतायच ना तुम्ही. सरकार कसं जर केलं तर पेपर फुटी करतेच, त्यामुळे सरकारवर कसलाही भरोसा नाही. ही सगळी अडाणी लोक बसलेले आहेत या यंत्रणेत आणि याच्यात काही फरक पडणार नाही. जोपर्यंत ही अडाणी अनपट लोक जे या यंत्रणेत बसलेत तोपर्यंत हे असंच राहणार, हे असं माझं स्पष्ट मत आहे. मला असं वाटतं की यात आपण पण कुठंतरी दोषी आहोत, कारण की आपण 500 रुपये 1000 रुपये घेऊन वोटिंगसाठी गप बसतो. हे तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नाही नाही, बरोबरच आहे. ही जे वोटिंगसाठी 500 हजाराचा जो परिणाम आहे आज रस्त्यावर बसून इथं आम्ही भोगायला लागलोय त्याचेच परिणाम आहे ते. मग ह्यात पण आपण पण कुठंतरी भागीदार आहोत. हा नक्की त्याचेच परिणाम भोगायला लागलोय ना, ते तर सांगितलं मी तुम्हाला. परीक्षा रद्द होणे आणि पुन्हा परीक्षा घेणे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप वाईट परिणाम झाला त्या परीक्षा ह्याच्यामुळे, पेपर फुटीमुळे. की मला मुळातच 3 मुलं आहेत आणि 3 मुलं आहेत ती तिन्ही पण नीटचे आहेत काय. आणि परिस्थिती अशी झाली की एक तर पाऊस नाही काय, बरोबर, कुठलीही महागाई वाढलेली, फी भरून भरून आम्ही वैतागलोय काय. आणि एवढी वाईट परिस्थिती झाल्या, जिथं जाईल तिथं म्हणजे लय वाईट परिस्थिती झाल्या. सरकारमध्ये कुठं काय न्याय मागायचं म्हटलं काय कुठला न्याय मिळत नाही, काय नाही. आणि या महागाईमुळे आता डबल फी भरणे ही काय आम्हाला काय होत नाही. आम्हाला आता एकच पर्याय राहिला आहे म्हणजे कसं, त्या शिक्षणामुळे आत्महत्या करण्याचाच परिणाम राहिला आहे. आत्ता एवढी वाईट आणि बिकट परिस्थिती या सरकारने करून ठेवल्या. कुठलं सुटलं की नीट पेपर लीक 2025 पासून पेपर लीक आम्ही पण वैतागलोय. आता आम्हाला सरकारने काहीतरी आपले विष द्यावं आणि मारून टाकावं ना आमचा विषय संपवावा, ही आमची मोठी सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. सर, मुलांच्या आत्मविश्वासावर हा संपूर्ण प्रकार झालाय, त्याचा काय परिणाम झालाय? हा पेपर फुटीमुळे जो प्रकार घडलाय हा पोरांची पूर्ण मानसिकता तर बिघडलेलीच आहे. त्यांच्या मनावर एवढा डीप परिणाम झाला की त्यांनी परीक्षा सुद्धा द्यायची त्यांची इच्छा नाही राहिली. आणि तसाच पालकांना पण खूप त्रास झाला आहे. तर मुलं सांभाळापर्यंत परीक्षा राहू दे, कारण मुलांची मानसिकता जाऊन त्यांचं मेंटली आणि हे सांभाळणं खूप मुश्किल झालं पालकांना. त्याच्यात आर्थिक खर्च पण आणि परत त्यांना नॉर्मल आणायला जवळजवळ महिना हे पेपर फुटीचं जे प्रकार आहे सरकारचा आणि NTA त्याला सगळा कशाळ खूप हे आहे, गैरप्रकार खूप आहे. आणि सर्वसामान्य लोकांचं खूप हाल व्हायला लागलं त्याच्यात. आणि जिथं सेंटर आहेत तिथं पालक उन्हात आणि ह्याच्यात उभारतात. तर आम्ही CETच्या याला गेलो तर त्या शाळेनं पालकांना असं हॉल वगैरे दिला होता बसायला किंवा पाण्याची वगैरे व्यवस्था केली होती. तिथं आता हे नीटच्या एक्झामचे आलेले पालक लांबनं वगैरे त्यांच्यासाठी काहीच नाही, रस्त्यावर याच्यावर उभारून त्यांनी हे चालू आहे. परीक्षा रद्द होणे आणि पुन्हा पेपर घेणे यावर मुलांवर जो परिणाम झाला, त्याबद्दल खूप परिणाम झाला आहे सर. कसं झालं आहे आता मुलांनी, माझी तर मुलगा तिला 2 वर्ष आधी 11वी 12वीमध्ये तिला पहिलाच खूप म्हणजे तिथं दिलं आणि आता कसं परत 3रा वर्ष पण तिनं खूप अभ्यास केला आणि आता एक्झाम झाल्यानंतर परत आणि एकदा तिला एक्झाम 1 महिन्यानंतर द्यायची म्हणल्यावर ती अगदी खचून गेली. तर मग 8
खूप रडली, मला होतच नाही म्हणली. मग आता त्यांचा आत्मविश्वास एवढा ढासळला तर आमचं काय हाल होता. कारण या 3 वर्षात तिनं जेवढी मेहनत केली ना अभ्यासासाठी तेवढे आम्ही त्याच्या पाठीमागं उभं राहिलो. हे असं किती परिवारला ती म्हणजे मुलांनी आता 25 लाख मुलं एवढी बसलेली त्यांच्या आईवडिलांचं काय हाल आमच्यासारखं झालं असतं ना. हे असं व्हायला नाही पाहिजे. सरकारनं ह्याच्या पाठीमागं काहीतरी केलं पाहिजे, मोठा हात उचलला पाहिजे. NTA आणि सरकारच्या व्यवस्थेवर तुमचा काय विश्वास आहे? NTA आणि सरकारवर आमचा विश्वासच नाही, पॅरेंट्सचा पण नाही आणि विद्यार्थ्यांचा पण विश्वास नाही आहे आताच्या टायमाला, आताच्या घडीला. आजच्या टायमाला NTA मुलांना डबल जे एक्झाम द्यावं लागलं, ते मुलांना जे त्रास झाला ते आपण सांगू शकत नाही. पॅरेंट्स लोकांना आणि मुलांना जे त्रास झालं ते सांगण्याच्या गोष्टीच्या बाहेर आहे. आणि त्याबरोबर आता NTA नवीन ड्रेस कोड काढणे वगैरे हे काढणे म्हणजे मुलांना फक्त दादागिरी देणे, हाच NTAचा आणि सरकारचं काम आहे. सरकारकडून कुठली मुलांसाठी आज टायमाला म्हणजे विश्वास राहिला नाही. आणि पॅरेंट्सच्याबद्दल बोललो तर आता प्रत्येक तुम्ही बघा कॉलेजच्या बाहेर पॅरेंट्स लोक अशी बाहेर उभारल्यात, त्यांना बसायची सुद्धा व्यवस्था नाही आहे. आता आम्ही जवळजवळ 50 किलोमीटर लांबनं आलो, आम्ही बसायचं कुठं, जेवायचा डबा आणले जेवायला, कुठं जेवणार आम्ही. NTAचा किंवा शाळेचा कर्तव्य आहे की एक मानव शाळेच्या आत एक मानव घालायला पाहिजे, तिथं पॅरेंट्स लोकांना बसायला खुर्च्या ठेवायला पाहिजेत, पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी सरकार आणि NTAने सोडलेलं आहे आणि फक्त दादागिरी करणे आणि विद्यार्थ्यांना त्रास देणे आणि पॅरेंट्स लोकांना त्रास देणे हाच काम चालू आहे आता सरकारचं आणि NTAचं. री एक्झाम घेतल्यामुळे मुलांच्यावर काही मानसिक ताण जाणवला आहे. पूर्वी दिलेले एक्झामची वेळ जर चांगला गेला असेल त्यावेळी त्याची काही गॅरंटी नाही. अंतर भरपूर आहे.